पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेहा तुला खरं सांगू, मला ना पूर्वी असं वाटायचं की अनुष्का फक्त तुझ्यासारखी दिसते, ती खूप रूढ आहे, ती खूप प्रोफेशनल आहे, तिला माणसांची किंमत नाही, ती फक्त पैसा बघते, असा खूप विचार मी तिच्या बाबतीत आधी करायचो। पण असं नाहीये, ती पण खरंच खूप गोड आहे, लाघवी आहे, तिला माणसांची किंमत आहे। तुला सांगू, तिने ना परीसाठी पॅलेसमध्ये राहायला होकार दिला। कोण करतं आजच्या काळात एवढं? रागवू नको, पण एका पॉइंटला असं वाटलं ना की ती तूच आहेस नेहा। तू रागवणार नशील नेहा तर तुला एक रिक्वेस्ट करू का? तू यश आणि अनुष्काचं जुळून आणायला मदत करशील का ग? चालेल तुला? नाही, कारण काय आहे बघ, तू पॅलेसमध्ये आल्यानंतर कसं तू पॅलेस रूप असं बदलून टाकलं होतं, सगळे छान हॅपी राहायला लागले होते, सगळ्यांना असं खूप मस्त वाटायचं। तू गेल्यापासून ना ते थोडं हरवलंय नेहा। वरवर सगळे वाटतात नॉर्मल, पण आतून कुठेतरी त्रास होतोय त्यांना, तुझी आठवण येते हे सारखं जाणवत राहतं। म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय, तू यश आणि अनुष्काचं जुळून आणशील का? प्रयत्न करशील? नाही म्हणजे रागू नको, पण तुझी कमी भरून निघणारच नाहीये, पण कदाचित तुझी जागा अनुष्काने घेतल्याने थोडा तरी सगळ्यांना आधार मिळेल, पूर्वीसारखे आनंदात राहायला लागतील। माहित नाही, पण आयुष्याची घडी परत एकदा बसायला लागेल। सर ती नेहा आहे। यश सर आणि परीसाठी काय योग्य आहे ना ते तिला आपल्या आधी कळतं। ती का रागवेल सर? आणि कदाचित असंही होऊ शकतं ना की हा तिच्याच प्लॅनिंगचा भाग असेल। यश सरांचा फोन। सर, यश सरांचा फोन, प्लीज प्लीज नॉर्मल टोन मध्ये बोला, हे सगळं त्यांच्या समोर नको। हा बोल यश। समीर, अरे तू आणि शेफाली संध्याकाळी जरा घरी येऊ शकाल का प्लीज? हो हो येतो ना, पण काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, असा प्रॉब्लेम काय नाही, पण परी म्हणजे अनुष्का घरातनं जेव्हा गेली तेव्हा ती तिला जाऊही देत नव्हती, त्यामुळे शी इज फीलिंग अ लिटिल लो। तुम्ही दोघं आलात तर जरा तिला बरं वाटेल। अरे बरं बरं, आम्ही ताबडतोब आलो, डोंट वरी, आम्ही लगेच येतो। ओके, थँक्स। यश, अरे मला वाटलं ही सीमा सुधारली असेल म्हणून तिच्यावरती विश्वास ठेवला मी, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच। अरे पैशासाठी कुठलाही ठरत जाते बाई। आणि तुझं पण एक चुकलंय। माझं काय? अरे तू तिला आउट हाऊस मध्ये याची परमिशन का दिलीस? हाकलून द्यायचं तिला, लायकी नाही तिची, पोलिसात द्यायचं। मला तिचं तोंड नाही पाहायचं नाहीये, तिची सावली सुद्धा नकोय मला घराच्या आसपास। आजोबा, तुम्ही आधी शांत व्हा प्लीज। अरे आजोबा, मलाही असं वाटलं होतं की तिला घरातनं बाहेर काढावं, पण काय? पण नेहाला ते आवडलं नसतं, म्हणून मी तिला आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं। नाही आजोबा प्लीज, तुम्हाला नेहाची शपथ आहे, प्लीज। अरे पण तू जर मी इथे थांबले ना तर देवबाप्पा माझ्यावर चिडतील आणि मग देवबाप्पा मला म्हणतील की परीची आईनी प्रॉमिस नाही पाळलं, आता मी तिला परत कधीच जाऊ देणार नाही। आणि तुला चालेल का आई परत कधीच आली नाही तुला भेटायला तर? नाही, आपल्या देवबाप्पाकडे राहिली तर कोणाला कसं चालेल? सॉरी परी, मी खोटं बोलले तुझ्याशी, तुला खोटं प्रॉमिस दिलं की मी पुन्हा येईल, पण मी पुन्हा कधीच नाही येऊ शकणार परी। आय एम रिअली सॉरी परी, आय एम रिअली सॉरी।
परी, कोण आलंय बघ भेटायला. बॉस मामा आणि शेफाली मावशी. काय परी, कशी आहेस तू? काय ही तुझी शेफाली मावशी? साधा स्वयंपाक दिला धड करता येत नाही यार. किती तिखट करते तुला माहितीये का? अगं काल तिने एक भाजी केली, इतकी तिखट, खाल्ल्यानंतर ना माझ्या अशी अशी तोंडाला मुंग्या आल्या, डोक्याला मुंग्या आल्या, जिभेला मुंग्या आल्या. साखर पाणी पिऊन सुद्धा मला तिखट लागत होतं बघ. परी तू बॉस मामांचं काही ऐकू नकोस हा. मी छान स्वयंपाक करते की नाही. बरं मला सांग परी, तू कोणाच्या टीम मध्ये आहेस, माझ्या की बॉस मामांच्या? माझ्या टीम मध्ये आहेस ना? नाही 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 परी, फक्त माझ्या टीम मध्ये. हो की नाही परी? ऐक ना परी, बघ तू हिला स्वयंपाक शिकव ना यार. ऐक ना, फक्त ती बेबी पोळी शिकव ना. काय होईल माहिती का, तिला बाकीचं जरी काही जमलं नाही ना, मी बेबी पोळी अशी ना छान त्या सॉस मध्ये रोल करून अशी हे करीन आणि मग ती खाईन. हो की नाही परी? बोल ना परी, तू शिकवशील नाही ना? बर परी, आपण एक काम करूया. आज आपण चौपाटीला जाऊया. आपण चौक, तू, मी, बॉस मामा, शेफाली मावशी. तुझ्यासाठी खास सुट्टी घेऊन आले त्या आज फक्त परी बरोबर खेळायला. तुला माहिती आहे का, आपण धमाल करू. रगडा पॅटेज, भेळपुरी, शेवपुरी. तोंडाला पाणी सुटलं तर जाऊया. काय म्हणते? बरं बाहेर नको तर नको. एक मिनिट हा. परी हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. क्रेयॉन. वाव. आपण घरीच ड्रॉइंग काढायचं का? पण मला ड्रॉइंग नाही करता येत. कोण शिकवणार बरं मला ड्रॉइंग करायला? काय काय शिकवावं लागणार आहे या शेफाली मावशीला खरंच. मी काय म्हणतो, ही शेफाली मावशी आहे ना, आमच्यावर सतत चिडत असते. तिची लाडकी फक्त कोणी असेल तर ती परी. जे काय करते सगळं परीसाठी करते. बर्गर्स, पिझ्झा, क्रेयॉन्स, ड्रॉइंग बुक्स, अजून काय काय जे काय आणते सगळं परीसाठी आहे. परी फेवरेट आहे बाबा तिची. हो ना? पण ती तर माझी आई नाहीये ना. परी 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 यार समीर, काय करू मला काही कळत नाहीये. काळजी करू नको यश, थोडा वेळ दे, सगळं नीट होईल. ओके? अनुदी चल जेवायला. अनु बेटा, ध्यान क्या छे? चल जमवा चल. अनुदी अगं जेवायला चल. परीसाठी कमी तिखट कर, तिला तिखट नाही चालणार. हा अनुदी काय काय बोललीस तू? काय म्हणाले तू? तू जेवून घे. ते परी म्हणजे यशवर्धन आणि नेहा चौधरीची डिग्री. अनुचं ध्यानच नाही, काहीतरी बिनसलंय. તમારી मीटिंग केवी रही? कुठली मीटिंग? अरे काले चौधरी पासे मीटिंग माटे गई होती ना, ते मीटिंग कशी झाली? ते मीटिंग मस्त. अरे एक नंबर मीटिंग केली अनुबेनने. हा काय प्रॉब्लेमच नाही. काय अनुबेन? हो मीटिंग छान झाली. अनु बेटा, साचू कहायचे ना, हे बघ काय पण टेन्शन असेल ना तर आपण लग्नची तारीख पुढे ढकलूया.
पाहिजे तर मी बोलते ना पप्पांशी. पोस्टपोन? मम्मी कसं सांगू तुम्हाला, मला पण हे लग्न नाही करायचंय मम्मी. पण मी पप्पांना शब्द दिलाय. अनु बेटा बोल नाही, लग्नची तारीख पुढे ढकलायची का? हे बघ મને કઈ प्रॉब्लेम નથી. नाही मम्मी, इनफॅक्ट मी आणि पप्पा खूप खुश होत या लग्नासाठी. आम्ही मीटिंग्स म्हणूनच पटापट आटपतोय, यु नो, की लग्नाची तयारी करता येईल ना. मम्मी एक मिनिट, मला काहीतरी काम आहे, मी आलेच. अनु अनु बेटा चल जमवा चल. मम्मी बसा ना. हा बसते मी, पण काय झाला काय? हा मी तुला एवढा विचारते पण तुझा मेरे तरफ ध्यानच नाही. काय झालं बेटा? तू ते यशवर्धन चौधरीकडे गेले होते ना, ते तुला काय बोलला काय? नाही ना? त्या यशवर्धन चौधरी बरोबरच्या डीलचा तुला त्रास होत असेल ना, तर ते डील पूर्णपणे रिचेसवर छोड. नाही तो मला सांग, मी बोलते ह्यांच्याशी. मम्मी मला डीलचा त्रास नाही होतोय. मग कशाचा त्रास होतोय तुला? नेहाचा त्रास होतोय. नेहाच्या असण्याचा त्रास होतोय. तिच्यासारखं दिसण्याचा त्रास होतोय. नेहा? ए कोण नेहा? यशवर्धनची पत्नी नेहा. मम्मी मी काय करू, मला खरंच खूप त्रास होतोय. ती लहान मुलगी, ती एवढीशी मुलगी, मला खोटं बोलावं लागते मम्मी तिच्याशी. मम्मी प्लीज मला सांग ना, मला का असं होतंय? मला खूप त्रास होतोय, मला असह्य होतंय. मला खरंच कळत नाही मम्मी, सांग ना मी काय करू मम्मी. नाही नाही, हे कसं शक्य आहे? ह्यानी तर सांगितलं होतं तिचं कुणी बी नाही, ते अनाथ छे. पण मग ह्याचा अर्थ मी आलेच. शिवतायू, तुम्हाला सगळं माहित होतं ना? काय कशाबद्दल बोलतेस? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते ते. उगाच आव आणू नका. मी नेहा चौधरी बद्दल बोलते. नेहा चौधरी? कोण नेहा चौधरी? મને ખબર નથી. हा घ्या माझी शपथ आणि मला सांगा तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून. छाया, मला खूप कामं पडली तिथे. काय तरी चाललंय तुझं? काम नाही, हेला नजर चोरणं म्हणतात. एक बार मारी सामे जो आणि बोलो, आणि असेच डोळे उघडे ठेवून आपल्या अनुची अवस्था तरी बघा. तिला काही झालेलं नाहीये छाया, व्यवस्थित आहे ती. आणि तिची कशी काळजी घ्यायची याची मला पूर्ण जाणीव आहे. एक बाप म्हणून बापाचंच आपल्या मुलीवर जास्त प्रेम असतं, त्याला जास्त काळजी असते. तुम्हाला जर का एवढी काळजी असते ना, तर तुम्ही सत्य लपून ठेवलं नसतं. तिची एवढी अवस्था होईपर्यंत तुम्ही गप्प बसला नसता. पण तुम्ही तर छावा दे. पण मी एक सांगून ठेवते, मी आता गप्प बसू शकत नाही. बस झालं छाया, उगाच काहीतरी बोलू नकोस. आणि तू तिला काही सांगणार नाहीयेस. तुम्ही तरी काहीतरी करा ना. समजा खरं खरं सांगून टाका. इतके वर्षात नवरा म्हणून जो आदर कमावलाय ना, तो आज बाप म्हणून जाऊ देऊ नका. एक मिनिट छाया, आत्ता सांगतो तुला, तू अनुला एक जरी शब्द सांगितलास ना, तर तू फक्त मुलगी नाही, तो नवराही गमावून बसशील. आणि ही माझी पोकळ धमकी समजू नकोस, लक्षात ठेव. तुला समजत कसं नाहीये छाया? अगं माझा जीव अडकलाय अनुमध्ये.
एकदा तरी तुला असं वाटलं का की ही आपली अनु नाहीये म्हणून? हा, अगं तिचा प्रसन्न चेहरा बघितला ना की असं वाटतं की आपल्याच पोटी ही जन्माला आलेली आहे. आणि या घरात ती अचानक जरी आली असती ना तरी तिला मी असं अचानक या घरातनं जाऊ देणार नाही. आणि ती कोणाकडे जातीये? त्या चौधरींकडे जातीये माहितीये. तो जगन्नाथ आणि यशवर्धन तिला पुन्हा या घरात कधी पाठवतील? नाही, मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही छाया, खरं सांगतो. मला नाही जमणार ते. हा, पण आपल्या अनुची अवस्था तरी बघून घ्या. अगं थोडं समजून घे, थोडे दिवसांचा प्रश्न आहे, सगळं विसरेल ती. धीर धर जरा. आणि लगन, लगनच्या काय? आपल्याला हे लगन थांबवावं लागणार. अनुकडे तरी बघा ना, तिच्या मनात काय ते कळतंय का तुम्हाला? ते आ लगन करवा मागती नथी. सांभळो सांभळो मारो, हे लगन कॅन्सल कर दो. होणार तिकडे. म्हणून मॅडमला सांग मी बोलवलंय म्हणून, लवकर जा. आता तिला कशाला बोलवताय? पप्पा, ये बेटा. तुम्ही बोलवलं पप्पा? अनु बेटा, तू मला एक वचन दिलं होतं, आठवतंय तुला? काय तुझी मम्मी खूप काळजी करते म्हणून म्हटलं तुला आठवतंय की नाही विचारावं. पप्पा, मी तुमची मुलगी आहे. दिलेलं वचन आणि शब्द कधीच विसरणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा तयार आहे मी लग्नासाठी. अनुबेन, या ना, बसा. का अशी का बसली तू एकटीच? काय झालं तुझ्या डोक्यात? काय चाललंय? ते चौधरीच्या पॅलेस चाललंय काय डोक्यात? नाही, पण बरोबर आहे, म्हणजे तुझं पण काय चुकीचं नाही. म्हणजे चौधरीच्या पॅलेस मध्ये कोण गेला की तिथलं काही विसरूच शकत नाही. नाही, एवढा मोठा पॅलेस, आणि पॅलेस सोड, तिथली माणसं व्हेरी लव्हिंग, लव्हेबल. हा, ऑनेस्टली सांगू काय अनुबेन, मला तर भीतीच वाटत होती. म्हणजे आता जयंतीभाई मेहताची मुलगी म्हणून तुला ती कसं ट्रीट करतील, आय वॉज अफ्रेड. पण मानना पडेगा, ते जगन्नाथ चौधरी किती प्रेमळ, किती प्रेमाने बोलले तुझ्याशी. तो यशवर्धन, त्याची छोकरी काय ना परी, ती तर तुला सोडतच नव्हती. म्हणजे आता काय खाणंच बरं, आता सनसेट. प्लीज, खूप झालं ना आता हे चौधरींचं गुणगान. हे बघा, असंही माझं लग्न ठरतंय, त्यामुळे आता माझं बिझनेसकडे लक्ष नसेल तर पुढचं सगळं तुम्हालाच बघायचंय. लक्षात आहे ना तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती आहे ना, जर तुम्ही ह्याच्यावर लक्ष नाही दिलं ना तर पप्पा तुमच्याकडनं हा प्रोजेक्टही घेऊन जाते. ओके, नाही, तुझं पण बरोबर आहे. ठीक, येत. ते कॉफी थंड झाली ना, ते गरम करून आणायला सांग. हा, सॉरी रितेश भाई, ऍक्च्युली हा राग तुमच्यावर नव्हता, स्वतःवरच चिडचिड होती माझी. माझंच कळत नाही मी काय करू.